शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय. कुर्णी, कुरुखली, बाणगे, बस्तवडे, मांगूर फाटा या नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा. पुणे बेंगलोर महामार्गाचे 6 पदरीकरणाचे काम चालू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवर पूल हा भरावाऐवजी पिलेरचाच व्हावा यासाठी सीमा भागातील शेतकऱ्यांच्यासह नागरिक गेल्या 1.5 वर्षापासून चिवट लढा देत होते. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला 1000 फूट उड्डाणपूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय राज्यमार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं असून शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. राष्ट्रीय महामार्ग बनविताना केलेल्या भरावामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडील भागात पाण्याचा फुगवटा होऊन घरांसह शेतीचं नुकसान झालं आहे. तर या भरावानंतर आता पुन्हा सुमारे 10 ते 12 फुटापर्यंत भराव करण्यात येणार होता. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गाला फार मोठा अडथळा निर्माण होऊन महामार्गाच्या पश्चिमेकडील नदीकाठावरील सुमारे 20 गावातील शेतीसह गावे जलमय होण्याची भीती व्यक्त होत होती. युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीचे के.डी. पाटील, चंद्रशेखर सावंत, अजित पाटील, दीपक पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निरंजन पाटील यांनी नामदार गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी उड्डाणपूल व्यवस्थापनाचे संजय फाळके, विजयकुमार दाईंगडे, नितेश कुमार यादव यांनी शेतकऱ्यांना वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाची माहिती दिली. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, के.डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील, धनंजय पाटील, अमित पाटील, अजित पाटील, नानासाहेब पाटील आदी जण उपस्थित होते. रस्ते बांधताना पुरामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घेणं आवश्यक आहे. यासाठी वेदगंगा नदीवर उड्डाणपूल व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी एकसंध होत मोठ बांधली पाहिजे. त्यांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. या विजयाचे सर्वस्वी यश हे सीमा भागातील शेतकऱ्यांचंच आहे, अशी प्रतिक्रिया उत्तम पाटील यांनी व्यक्त केली. के न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद सावरतकर. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.